जाणार चालत आणि तू जाणार गाडीवर महाराणी. नोकर बिकर समजली का मला? नवरा आहे. सोडायला बी जावा, आणायला बी जावा, जा की चालत. सगळे येणार तिथं चालत आणि तू जाणार का गाडीवर? सोडल माझा नवरा सोडल मला. कशाला सोडून घेऊन जायचं पोराला? इथं नाही ठेवायचं. चालली मी पोरांना आता ठेवून जाणार आहे. हे चालली हॉटेलला जेवायला यांची सगळी आणि फॅमिली. रोज जातात. कुठं रोज म्हणजे काल सुद्धा यांची पार्टी झाली. काय 31 ची. कोणी काय 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 पोरांसोबत. पार्टी केली? तुमची सारखी पार्टी असते पार्टी रे वा पार्टी. स्वतः चालली पार्टीला मला सोडायला लावायला लागली. जा ना तू तुझं चालत, मला कशाला घेऊन चालली? बरोबर आहे का नाही? मस्त पैकी पोरांना घेऊन जाईल पण गाडीवर सोडा यायचं. एवढं लांब चालत नाही जाणार. नाही ना तुझा चालत चालत जा. चला मग. मस्त खाऊन ये काय पण. मी पण आता हॉटेलला जाऊन खाऊन येणार आहे. तुम्ही चला आता माझ्यासोबत. मी नाही, तुला तुझं चालत जावं लागणार आहे. इथं तर जायचं आहे सोमजीला. तुम्ही गेले का सोमजीला आतापर्यंत कधी चालत? काय बोलशील? तुम्ही चालत गेले का सांगा मग मी जाते. पैसे कोण भरणार आहे तुझे? भरण मी माझं. कसं भरशील? मम्मी भरणार. हा? हा मम्मी का भरून तुझे पैसे? मम्मीच म्हणली दीदी चल मी तुझे पैसे भरते. म्हणजे 1 डिसेंबरची पार्टी कराय काय? एक जानेवारीची पार्टी. किती जण आहे जेवायला? किती जण आहे? नवऱ्याला सोडून चालली का? आणि सगळे लेडीज नवऱ्यांना सोडून चालले. नवऱ्यांनी काय माती खायची का घरी? हा तुम्ही सोडून आम्हाला जाते तर आम्ही आमचं करून खातो ना. अच्छा ठीक आहे. आता मग मी माझं बनवून खावं असं म्हणते. खा नाही तर कसं पण खा. बघितलं गाईच कसं आहे. आता ही चालली आहे मैजो म्हणणं आहे की मी घरी बनवून खाल्लं पाहिजे. मी खाऊ पण शकतो पण मला नाही खायचं आहे घरी एकट्याला बनवून. एकट्याला जेवण जाणार आहे का तुम्ही सांगा बरं? नाही जाणार ना. तर ही ज्या हॉटेलला चालली त्याच हॉटेलला मी जाऊन ऑर्डर देऊन पार्सल घेऊन येणार घरी आणि मग घरी खाणार. हिला कळेल म्हणजे. आणि हिला सोडायला जायचंय. तुम्हाला सांगितलं होतं जेवण तिकडे बनवायला पण तुम्ही म्हणले मला नाही तिथं जेवायचं. मी माझं बाहेर आणून खातो. हे स्वतः असं म्हणलेत म्हणून मी ह्यांच्यासाठी काहीच बनवलं नाही. हे मला म्हणले मी माझं आणून खातो मग खावा. तुम्ही असं वर्षातनं किती वेळा तरी खाल्ल्या जाता मला नका सांगू. मी पहिल्यांदा चालले वर्षातनं एकदा. मैत्रिणीच्या मैत्रिणी बघायच्यात का तुम्हाला? तिच्या मैत्रिणी बघायच्यात का तुम्हाला? नाही ते मामी लोक आहेत माझ्या मम्मीचे फ्रेंड्स लोक आहेत आणि मी पण त्यांच्या समोर लहानाची मोठी झाले मग मी बी त्यांच्यासोबत जाते माहिती आहे. मग ही त्यांची मैत्रीण झाली. हा मग मैत्रीणच समजा. तुम्हाला आहे ना इथं मित्र. त्या आरू शावणीला घेऊन जा चालत. आता आरू शावणीला पण हे कधीच घेऊन जात नाही कुठं गेलं. ऐ, असं आहे की मला लेकरांना घेऊन जायला लागते बघा. कशाला घेऊन जा? ठेवून जा म्हणलं की मी तुला घेऊन जा म्हणलं. ठेवून चालले मी तिकडे पप्पांच्या इथे. हा मग ठेवून. घेऊन चालले आणि तुम्ही बी चला आता. मग आता लेडीज म्हणजे आवनी पण लेडीज आहे त्यामुळे आवनीला घेऊन चालले आरुषला नाही घेऊन पण चालले. ह्याला असतं पण आरुष इतकं भांडणं करेल ना त्याचा विषयच नाही. ते आमचं जेवण राहिलं बाजूला त्यांची भांडणच बघायला लागलं. आला विला तर सांगू नका त्याला. तर बघा गाईज हे असे लेडीज लोक पण पार्टीला जातात. लक्षात राहून द्या. हो तुमच्या पण बायका जातात का? किंवा तुम्ही पण जाता का? जात नसेल तर तुम्ही पण जावा आणि नवऱ्याचा पैसा उडून टाका. आणि हिने पैसे सुद्धा घेऊन नाही चालली. मम्मीच्या पैशावर चालले. पैसे घेऊन चालले आता 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 माझ्या अकाउंटला असतात तुम्हाला पण माहिती माझ्या अकाउंटला प्रॉब्लेम. आता मी सांगितल्यानंतर ही जे पैसे घेऊन चालली नाही तर ही अशीच चालली होती. मम्मी भरणार होते ना तुझे पैसे पण. मग तू कशाला घेऊन चालली आता? हा अच्छा कमीसाठी घेऊन चालले. जिथं कमी तिथं आम्ही आहे का नाही? येस म्हणजे आपण कशाला तिच्याकडनं अपेक्षा. ती भरणार आहे पण मला मी तिच्यावरती डिपेंड नाही आपल्याला राहायचा मम्मीवरती. आपण आपलं भरलं पाहिजे. तिला कशाला लोड द्यायचा. फुल हवा खुश होऊन चालली आहे सगळेजण. बघा ना फुल खुश आहे. चेहरा बघून बघा ना काय वाटतंय. खुश फुल खुश आहे. हा नेहमी हे सारखंच जातात मला सोडून तर मला पण नाही 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 एकटं बसून कसं फील होतं. कुणाला? अरे मी आता घरात बसून पार्टी करत असते. पार्टी करायला तर काय पण करा मग मी पण उद्या येऊन पार्टी करेल कळलं का? उद्या येणार का आता डायरेक्ट जाऊन? उद्याच येते. आजच्या गावात आता मी पण मस्त ही ज्या हॉटेलला चालली त्याच हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करून मी पण घरी घेऊन येणार आणि मी एकटाच मस्त तंदुरी बिंदुरी खाऊन बसणार. तंदुरूच भेटत नाही. व्हेज काहीतरी आणून गुरुवार आहे आज. हा व्हेज काहीतरी खाईल मी. ठीक आहे चावी कुठे आहे? घरी चावी कुठे आहे? मला काय माहिती. तू तू नाही बाय आली होती. तू आली ना घरी उघडायला. अहो तर हा लॅम्प बघा किती छान दिसतो आमच्या घरात.
आणि इथला सोफा आम्ही वरती नेला आहे. तर गाईज कसा वाटला व्हिडिओ, छोटाच व्हिडिओ आहे. तर ह्या चालली पार्टीला हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ काढला आहे. तर तुम्ही सुद्धा जात नसेल तर नक्की जावा सगळेजण, मस्त एन्जॉय करून या. मला वाटतं तुम्ही वरती चावी ठेवली वाटतं आहे ना. वरती लॉक लावले मी. मग चावी कुठे आहे? कारण की इथं घरात आरुष होता हो. तुम्ही वरती लॉक नाही लावलं वाटतं. हा किती गडबड झाली, किती मला गडबड झाली नाहीये. स्वतः कुठं बाहेर चालला असेल ना तर कसलंच दम नसतो. बघा ना, लॉक बी घेऊन एकदम तयारी मग मध्ये. मी खाली येऊन थांबली, कळलं का? पण तू गाडीवर जा. तर ही मला सोडून चालली. उरलं बिरलं तर घेऊन ये पिशवीमध्ये थोडस खायला. कधीच बाहेर जाताना स्वतःला लॉक लावत नाही. आज बघा किती गडबड झाली तिला. किती खोटं बोलता तुम्ही. चावी घेतली का गाडीची? जा नाही तर चालत. अगं जायचं कधीतरी पाय मोकळे कर. घराची नाही तर बाहेरच बसताल. घेतली गाडीची गाडीची पण घेतली. चला चला, बघितलं का चला. सगळे फॅमिली मस्त, मम्मी बिम्मी. हा मजा आहे बाबा. आरुषला बी ठेवून चालली का इथं? त्याला सांभाळत नाही. गाईज कसा वाटला व्लॉग, छोटासाच होता. आणि मला म्हणजे तिच्यापेक्षा जास्त मला आनंद होता. ती कधीतरी स्वतःहून म्हणजे अशी एकटी कुठेतरी बाहेर चालली आहे जेवायला. तिच्यापेक्षा जास्त मला आनंद होता. मी तिची मजा घेत होतो. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा लेडीज लोक तुम्हीसुद्धा जात नसाल तर नक्कीच जावा. तर चलो गाईज, बाय बाय.